गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण फिफ्थ चॅप्टर बघतोय. तुम्हाला लास्ट लेक्चरला पण एक व्हिडिओ, लास्ट डेला पण एक मी व्हिडिओ सेंड केला होता. फिफ्थ चॅप्टर सुरू आहे आपला. युनिट 5 इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम. 15 मार्क्स हा चॅप्टर आहे. आणि आता आपण नेक्स्ट लेक्चर घेतो आहे, नेक्स्ट पॉईंट घेतो आहे. आता बरेच डेफिनेशन झालेले आहेत. ते डेफिनेशन सगळ्या तुम्ही करेक्ट करा, अभ्यास करा त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे, लिस्ट कॉजेस रिझन्स अँड इम्पॅक्ट ऑफ ग्रीड सिस्टीम फॉल्ट्स ऑर लिस्ट कॉजेस ऑफ फॉल्ट्स ऑन ग्रीड सिस्टीम. म्हणजे काय, आपली जी पॉवर सिस्टीम आहे किंवा ग्रीड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे काही फॉल्ट्स येतात, ग्रीड म्हणजे काय, आपण लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं ग्रीड म्हणजे काय, एखाद्या एरियामध्ये एखाद्या पोलवरून प्रत्येक घरामध्ये काय झालं, कनेक्शन गेलं, तर त्या पोल आणि त्या सगळ्या घरांच्यामध्ये काय झालं आहे, ग्रीड तयार झालं, एक जाळं तयार झालं. सेम सबस्टेशन असतात, बरेच सबस्टेशन एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, तर त्याचं एक जाळं होतं. म्हणजे ग्रीड म्हणजे काय, पॉवर सिस्टीमचं तयार झालेलं जाळं असतं. आणि त्या पॉवर सिस्टीमचं जे काही जाळं झालेलं आहे, आपलं जे सप्लाय होतं, जे ट्रान्समिशन सिस्टीम आहे त्याच्यावरती सिस्टीममध्ये फॉल्ट्स येतात, ज्याच्यामुळं सिस्टीम कोलॅप्स होते, खराब होते किंवा परत दुरुस्त करावं लागतं सगळं सिस्टीम. तर हे जे काही फॉल्ट्स येतात ते फॉल्ट्स कशामुळे येतात, रिझन्स काय, कॉजेस आणि रिझन्सचं मिनिंग एकच, त्याची कारणं काय, कॉजेस आणि रिझनचं मिनिंग एकच आहे, त्याची कारणं काय, जे काही आपल्याकडे सिस्टीमवरती फॉल्ट्स येतात ते फॉल्ट्स याची कारणं काय, आणि त्याचा जर का ते असे फॉल्ट्स आले तर त्या फॉल्टचा इम्पॅक्ट काय होतो, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम. ओके, तर ते जे काही फॉल्ट्स आले, ग्रीड सिस्टीमवरती काही फॉल्ट्स येतात, ते फॉल्ट आल्यामुळं त्याचा परिणाम काय होतात आणि त्याची कारणं काय, असा हा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे. वन बाय वन आपण एक एक पॉईंट कन्सिडर करत जाऊया. परत एकदा क्वेश्चन लक्षात घ्या. लिस्ट कॉजेस रिझन्स, कॉजेस आणि रिझनचं मिनिंग एकच आहे, त्याची कारणं काय आहेत, कशाची, अँड इम्पॅक्ट ऑफ ग्रीड सिस्टीम फॉल्ट, म्हणजे ग्रीड सिस्टीम फॉल्टची कारणे काय आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट काय पडतो किंवा परिणाम काय पडतो, असा क्वेश्चन आहे. ह्याला ऑर क्वेश्चन बऱ्याच वेळेला फक्त कॉजेस विचारलेत, कॉजेस आणि रिझन्स मिनिंग एकच आहे. कॉजेस विचारले, आता इथे काय, लिस्ट कॉजेस ऑफ फॉल्ट्स ऑन ग्रीड सिस्टीम, किंवा असंही विचारतील लिस्ट रिझन्स ऑफ फॉल्ट्स ऑन ग्रीड, दोन्हीचं ॲन्सर एकच येईल. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय, इम्पॅक्ट ऑफ सिस्टीम, तिथे लिस्ट इम्पॅक्ट ऑन ग्रीड सिस्टीम असं विचारतील. इम्पॅक्ट म्हटलं की ह्याचं उत्तर वेगळं आहे, ह्याचं उत्तर वेगळं आहे. आता आपण पहिल्यांदा काय करूया, पहिल्यांदा आपण कॉजेस किंवा रिझन्स, कॉजेस ऑर रिझन्स ऑफ फॉल्ट्स ऑन ग्रीड सिस्टीम, म्हणजे ग्रीड सिस्टीमवरती कॉजेस किंवा फॉल्ट्स येतात त्याची कारणं काय आहेत, कशामुळे ते फॉल्ट येतात हे आपण बघूया. ओके, तर वन बाय वन बघत जाऊया. फर्स्ट पॉईंट आहे, मेजर इनबॅलन्स बिटवीन जनरेशन अँड कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे वापर, म्हणजे काय, ग्रीड सिस्टीमवरती फॉल्ट येण्याचं पहिलं कारण काय आहे, जी काय जनरेशन सिस्टीम आहे जिथं एनर्जी जनरेट होते, आणि कन्झम्पशन म्हणजे जिथं वापरली जाते. ओके, म्हणजे जनरेट झाली, ती ट्रान्समिशन सिस्टीमनी पोचवली, ती आपल्या एरियातल्या सबस्टेशनमध्ये आली, सबस्टेशनवरून आपल्या एरियातल्या पोलवरती आली, आणि पोलवरून आपल्या घरात आली, आणि त्याचा आपण वापर केलो. हे जो मधला भाग आहे, इथं जर का पॉवर इम्बॅलन्स झालं, म्हणजे सगळीकडं बॅलन्स झालं नाही. आता आपण 3 फेज सप्लाय जो असतो, 3 फेज सप्लायवरती RYB जे आहे तिथं सप्लाय बॅलन्स होणं गरजेचं आहे. जर सिस्टीममध्ये बॅलन्स नसेल, सिस्टीम ही अनबॅलन्स झाली तर काय होतं, फॉल्ट येतात. तर फॉल्ट येण्याचं कारण काय आहे, इम्बॅलन्स बिटवीन जनरेशन अँड कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे वापर, जनरेशन म्हणजे एनर्जी तयार करणे, तर एनर्जी जेवढी तयार झाली ती आणि त्याचा वापर हे एकमेकांना पुरलं, म्हणजे जेवढं कन्झम्पशन म्हणजे काय, वापर. ओके, जेवढा आपल्याला गरज आहे, वापर होणार आहे, तेवढी एनर्जी जनरेट झालीच पाहिजे. समजा आपल्याला वापर वाढला आहे आणि जनरेशन कमी असेल तर काय, बॅलन्स होणार नाही. तर बॅलन्स कधी होणार, आपला वापर जेवढा आहे तेवढं एनर्जी जनरेशन झालं की ते बॅलन्स होणार. पण आपला जेवढा वापर आहे त्याच्यापेक्षा जर जनरेशन कमी झालं तर सिस्टीम काय होणार, इम्बॅलन्स होणार, म्हणजे बॅलन्स होणार नाही. म्हणजे फॉल्ट येण्याचं पहिलं कारण काय आहे, तर सिस्टीम बॅलन्स नसेल तर, म्हणजे फॉल्ट येऊ नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, सिस्टीम बॅलन्स असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट, लो फ्रिक्वेन्सी ड्यू टू सम फॉल्ट द फ्रिक्वेन्सी मिसमॅचेस 50 हर्ट्ज कॉन्सर राहत नाही, सो पॉसिबिलिटी ऑफ फेल्युअर ऑफ पॉवर ग्रीड. आता आपले जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये कसं होतं की
फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 हर्ट्ज लागते. ओके, आपली जी काही सिस्टीम आहे, कुठली पॉवर सिस्टीम आहे, आपली ग्रीड सिस्टीम आहे, तिथं फ्रिक्वेन्सी किती लागते? 50 हर्ट्ज लागते. आपण कुठंही भेटलो की आपली फ्रिक्वेन्सी किती असते? इंडियामध्ये 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते. तर ती 50 हर्ट्ज आहे, ती 50 हर्ट्ज कॉन्स्टंट राहायला पाहिजे. जर का ती फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज कॉन्स्टंट राहत नसेल तर काय होणार आहे? पॉसिबिलिटी ऑफ फेल्युअर ऑफ पॉवर ग्रीड. म्हणजे ही पॉवर ग्रीड जी आहे, आपली पॉवर सिस्टीम जी आहे, जिथं एनर्जी जनरेट झालेली ट्रान्समिट झालेली डिस्ट्रीब्युशन करायची, ती आपल्या घरामध्ये येते. तर हे सगळे जे सिस्टीममध्ये आहे काय असतं, ह्या सगळ्या सिस्टीममध्ये जी आपली फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला कॉन्स्टंट 50 हर्ट्जच पाहिजे पूर्ण भारतामध्ये. जर ती फ्रिक्वेन्सी लो असेल तर काय होणार? लो फ्रिक्वेन्सी असेल त्या लो फ्रिक्वेन्सीमुळे काय होणार? सम फॉल्ट्स येणार. इथं काही फॉल्ट्स तयार होतात. कधी फ्रिक्वेन्सी मिसमॅच झाली तर. मिसमॅच होणे म्हणजे काय? 50 हर्ट्ज कॉन्स्टंट राहणार नाही, एकतर 50 हर्ट्जपेक्षा वाढेल किंवा एकतर 50 हर्ट्जपेक्षा कमी होईल. म्हणजे मिसमॅच होणे म्हणजे काय? 50 हर्ट्ज मिळणार नाही, कमी जास्त होणार. आणि आपल्याला कमी जास्त जर झाली, फ्रिक्वेन्सी लो असेल तर इथं काही फॉल्ट्स, सम फॉल्ट्स म्हणजे काय? काही फॉल्ट्स येणार आहेत. सो फ्रिक्वेन्सी मिसमॅच व्हायला नाही पाहिजे. म्हणजे फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्ज असायला पाहिजे. जर का फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज राहिली नाही तर काय होणार आहे? ती तर कमी जास्त होईल आणि कमी जास्त झालेली आपल्याला फ्रिक्वेन्सी चालत नाही, त्याच्यामुळे फॉल्ट्स येतात. ओके, तर फॉल्ट्स येण्याचं दुसरं कारण काय आहे? फ्रिक्वेन्सी मिसमॅच होणे. लो फ्रिक्वेन्सी असेल किंवा जास्त पण होईल, पण फ्रिक्वेन्सी मिसमॅच होणे हे दुसरं कारण. पहिलं काय? इम्बॅलन्स होणं. दुसरं काय? फ्रिक्वेन्सी लो होणं. तिसरं ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कंडक्टर फेल्युअर ऑफ ग्रीड. आता कंडक्टर म्हणजे काय? आपल्या त्या 3 फेजच्या ज्या वायर्स असतात मोठ्या, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. आता आपण जर बघितलं बाहेर कुठेतरी असताना जाताना की वायरवरती कंडक्टर्स असतात, पोलवरती, ह्या पोल टू त्या पोलमध्ये कनेक्ट केलेले कंडक्टर्स, त्यालाच वायर म्हणतो आपण. त्या कंडक्टर्स असतात, तर त्या कंडक्टर फेल्युअर झाल्या म्हणजेच काय? खराब झाल्या. त्याचं वरचं जे इन्सुलेशन असतं ते खराब झालं तर काय होऊ शकतं? ग्रीड फेल्युअर होऊ शकते. म्हणजे ग्रीडवरती फेल्युअर होणे म्हणजे फॉल्ट येणे. ओके, तर फॉल्ट येऊ शकतो किंवा फेल्युअर होऊ शकतं. तर महत्त्वाचं काय आहे? कंडक्टर्स ब्रेकिंग झाले तर म्हणजे खराब झाले, तुटले, कट झाले तर आपली ग्रीड सिस्टीम आहे ती फेल्युअर होऊ शकतं, त्याच्यावरती फॉल्ट येऊ शकतात. नेक्स्ट आहे चौथा पॉईंट. म्हणजे पहिला पॉईंट झाला काय? पहिला पॉईंट झाला की हे इनबॅलन्स होतं जनरेशन आणि कन्झम्पशनमध्ये. दुसरं फ्रिक्वेन्सी मिसमॅच होऊ शकते. आणि तिसरं आहे कंडक्टर्स ब्रेकिंग झाल्यामुळे सुद्धा फॉल्ट येतो. चौथा आहे ड्यू टू शॉर्ट सर्किट बिटवीन 2 कंडक्टर्स फेल्युअर ऑफ ग्रीड. आता ड्यू टू शॉर्ट सर्किट बिटवीन 2 कंडक्टर म्हणजे आपण बाहेर जर बघितलं तर 3 किंवा 4 कंडक्टर्स असतात. फेज, न्यूट्रल, RYBचे 3 असे असतात किंवा फेज आणि न्यूट्रल अशा 2 असतात. काही ठिकाणी खेड्यामध्ये 2 असतात, पण मोस्टली 3 असतात. त्या 3 ज्या कंडक्टर्स असतात त्यातल्या कुठल्याही 2 कंडक्टरमध्ये शॉर्ट झालं. आता असं समजा की ही एक कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे, असे हे 2 कंडक्टर आहेत आणि हे 2 कंडक्टर पॅरललमध्ये असे रन व्हायला पाहिजेत, पण चुकून ते एकमेक शॉर्ट झाले तर काय होऊ शकतं? फॉल्ट येऊ शकतं. तर हे दोन्हीमध्ये एकमेक शॉर्ट व्हायला नाही पाहिजेत. हे दोन्ही कंडक्टर आपले जे बघतो आपण ते सरळ एकमेकापासून पॅरलरमध्येच रन झाले पाहिजेत. तर हा झाला चौथा पॉईंट. म्हणजे आणखीन फॉल्ट कशामुळे येऊ शकतो? तर 2 कंडक्टर्समध्ये शॉर्ट सर्किट व्हायला नाही पाहिजे. जर 2 कंडक्टरमध्ये शॉर्ट सर्किट झालं तर ग्रीड सिस्टीममध्ये फॉल्ट येतो किंवा फेल्युअर होतं. पाचवा, पॉवर सिस्टीम कॉज ओव्हर हिटिंग सो फेल्युअर ऑफ ग्रीड. जर जे पॉवर सर्ज म्हणजे काय? ओव्हर व्होल्टेज. बऱ्याच वेळेला व्होल्टेज जे रेटेड असतं त्याच्यापेक्षा व्होल्टेज जर जास्त गेलं तर ओव्हर हिटिंग होतं आणि ओव्हर हिटिंग झाल्यामुळं ग्रीड सिस्टीममध्ये फॉल्ट येऊ शकतात किंवा फेल्युअर होऊ शकतात. म्हणजे काय? ओव्हर व्होल्टेज व्हायला नाही पाहिजे. नेक्स्ट आहे इल्लिगल युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इल्लिगल म्हणजे काय? लिगल नसलेलं. इल्लिगल युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज चोरी. तर इज ऑल्सो मेजर रिझन ऑफ फेल्युअर ऑफ ग्रीड. म्हणजे काय? वीज चोरी म्हणजेच काय? इल्लिगल युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटीचा
लिगली वापर न करणे हे केलं नसल्यामुळं सो ग्रीड फेल्युअर होतं. म्हणजे काय होतं की आपण वीज चोरी करतो म्हणजे की आपल्या इथं लाईन आल्या त्यात चोरून आपण लाईट घेतो, पाणी पाजवतो, हे करतो. पण चोरून घेतल्यामुळं काय होतं, ह्या एरियामध्ये आपले 3 फेज असतात RYB, ते बॅलन्स असतात. वीज चोरीमुळं आरमधल्या इथं जे या एरियातल्या लोकांना जर शेतासाठी आपण लाईट दिली असेल आणि ह्यातल्या लोकांनी जर ह्यातलं वीज चोरी करून इथं पण आपलं कनेक्शन घेतलं तर इकडच्या आणि इकडच्यापेक्षा इथलं कनेक्शन काय होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणजे ह्या दोघांपेक्षा ह्या फेजवरचं जर का लोड जास्त पडला तर ही सिस्टीम पूर्ण इम्बॅलन्स होते. म्हणजे तिन्ही सेम राहत नाहीत वीज चोरी केल्यामुळं, त्याच्यामुळं ग्रीड सिस्टीममध्ये फॉल्ट येऊ शकतो. नेक्स्ट आहे एजिंग ऑफ पॉवर इक्विपमेंट, हायर फेल्युअर ऑफ ग्रीड. एजिंग म्हणजे काय, वय झालेलं, जुने झालेले जे खूप वर्षापासूनचे इक्विपमेंट्स आहेत आणि ते इक्विपमेंट्स आपण असंच वापरत राहिलो, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते अगदी जुन्या झालेल्या इक्विपमेंटची. किंवा एजिंग म्हणजे काय, जुन्या झालेल्या इक्विपमेंटची इफिशियन्सी चांगली नसते. तर असे इक्विपमेंट वापरल्यामुळं आपलं हायर फेल्युअर ऑफ ग्रीड फेल्युअर होऊ शकतं, कारण त्याची इफिशियन्सी चांगली मिळत नाही, त्याच्यामुळे फॉल्ट येऊ शकतात. एजिंग म्हणजे जुने झालेले इक्विपमेंट्स ज्याची इफिशियन्सी फार कमी झालेली असते असे. नेक्स्ट आहे ड्यू टू इनइफेक्टिव्ह पॉवर डिलिव्हरी, कोऑर्डिनेशन, सुपरविजन अँड कंट्रोल ओव्हर जनरेशन सिस्टीम कॉज फेल्युअर ऑफ ग्रीड. आता ड्यू टू इनइफेक्टिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीने न होणं, मी दिले बघा चांगल्या पद्धतीने. इनइफेक्टिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीने न होणं. आता काय चांगल्या पद्धतीने होत नसेल, डिलिव्हरी म्हणजे जनरेशन केलं, जनरेशनपासून ट्रान्समिशनपासून घरावरच्या पोलपासून आपल्या घरामध्ये लाईट येऊपर्यंत हे चांगल्या पद्धतीनं त्याचं डिलिव्हरी केली पाहिजे लाईटची, ते चांगल्या पद्धतीने होत नसेल तर. किंवा कोऑर्डिनेशन म्हणजे काय, आता काय झालं आहे, एका RYB अशी बॅलन्स फेज असतात एका पोलवरती आणि ह्या पोलवरून ह्या एरियातल्या लोकांना लाईट दिली जाते आणि ती पण कशी असते, बॅलन्स करून दिलेली असते तिन्हीसला. पण कसं होतं बऱ्याच वेळेला ते कोऑर्डिनेशन व्यवस्थित केलंच नाही, मग किंवा एखाद्या कुठल्या फेजवरती जास्त लोड आला, इकडं कमी लोड झाला आहे, हे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित झालं नाही तरी पण फॉल्ट येऊ शकतो. किंवा सुपरविजन म्हणजे काय, जे काही सिस्टीम आपल्याला दिली आहे, बरोबर लाईट दिलेली आहे, त्याचं वेळच्या वेळी योग्य सुपरविजन गरजेचं आहे. म्हणजे बघा बऱ्याच वेळेला रोडवरती जे कंडक्टर्स असतात, इलेक्ट्रिसिटीच्या ITIAची माणसं येतात, फांद्या आडव्या आल्या असतील त्या कट करतात, कारण कसं होतं वायरवरती फांद्या वगैरे पडल्या तर ते शॉर्ट होण्याचे चान्सेस असतात. तर सुपरविजन करायचं म्हणजे काय, सगळीकडं लाईटचं काम, फांद्या वगैरे मध्ये येत नाहीत ना, कुठली झाडं पडली नाही आहेत ना, कुठला पोल पडला नाही आहे ना, हे सगळं सुपरविजन करणं इम्पॉर्टंट आहे. मग हे सुपरविजन केलं नाही, कोऑर्डिनेशन केलं नाही किंवा पॉवरची डिलिव्हरी व्यवस्थित केली नाही, म्हणजे इनइफेक्टिव्ह झाली, चांगल्या पद्धतीने झालं नाही, तरीसुद्धा फॉल्ट येऊ शकतात. अँड कंट्रोल ओव्हर जनरेशन सिस्टीम, आणि या सगळ्या पूर्ण जनरेशनपासून आपल्या घरात लाईट येईपर्यंत त्याचं सगळं कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं जर झालं नाही तर फॉल्ट येऊ शकतो. हे काय झाले आपले, हे एवढे जे 8 पॉईंट्स झाले, हे आत्ताचे 8 पॉईंट झाले, हे काय झाले, कॉजेस किंवा रिझन्स झाले ज्याच्यामुळं ग्रीड सिस्टीमवरती फॉल्ट येऊ शकतात. म्हणजे फॉल्ट कुठल्या कारणामुळे येऊ शकतात हे आपण बघितले. आता आपण बघूया इम्पॅक्ट ऑफ ग्रीड सिस्टीम. ग्रीड सिस्टीम फॉल्ट म्हणजे ग्रीड सिस्टीम जर झाले, ग्रीड सिस्टीमवरती फॉल्ट जर झाले तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार, परिणाम काय होणार, असा क्वेश्चन आहे. तर ग्रीड सिस्टीमवरती फॉल्ट काय झालं, इम्पॅक्ट काय होईल, त्याचा परिणाम काय. समजा आता फॉल्ट आला आहे, 2 कंडक्टरमध्ये शॉर्ट सर्किट झाले किंवा ओव्हर हिटिंग व्हायला लागले किंवा फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहिली नाही किंवा जनरेशन आणि कन्झम्पशन एकत्र झालं नाही, तर अशा वेळी काय करू शकतो आपण, अशा वेळी काय होऊ शकतं, त्याचा परिणाम काय होणार जर हे फॉल्ट आले तर. फॉल्ट आले तर पहिला काय होतं बघा, ऑल इंडस्ट्रीज आर बॅडली अफेक्टेड ड्यू टू फेल्युअर ऑफ सप्लाय. हग लॉसेस म्हणजे मोठ्या प्रमाणात. तर जर का हे फॉल्ट आले, ओके, जर हे ग्रीड सिस्टीमवरती फॉल्ट आले तर इम्पॅक्ट परिणाम, पहिला काय परिणाम होणार, मोठा परिणाम होणार, तो इंडस्ट्रीवरती होणार. पूर्ण इंडस्ट्रीवरती जर का शॉर्ट झालं तर सगळं बंद करावं लागतं आणि मोठ्या इंडस्ट्रीज बंद केल्या, घरातलं आपण 1-2 तास हे करू शकतो. 15 मिनिट.
तर घरामध्ये आपल्याला जो काही इलेक्ट्रिसिटी ते एवढा परिणाम नाही होत आहे, पण मोस्टली परिणाम कुठं इंडस्ट्रियल एरियामध्ये. इंडस्ट्रियल एरियामध्ये कसं होतं, जर का 1 तास जरी लाईट गेली तर काय होणार आहे, भरपूर त्यांचं लॉसेस होतात किंवा मॅन्युफॅक्चरिंगवर परिणाम होतो. तर खूप मोठ्या म्हणजे काय हग लॉसेस म्हणजे मोठ्या प्रमाणात लॉसेस होतात जर का सप्लाय फेल्युअर झालं तर. सो काय ऑल इंडस्ट्रीज म्हणजे ऑल इंडस्ट्रीज जे आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होतो जर का फॉल्ट आला. कारण फॉल्ट आला तर आपल्याला सिस्टीम बंद करावी लागते. तिथला फॉल्ट सॉल्व करूपर्यंत जो काही फॉल्ट आला आहे तोपर्यंत ती लाईट बंद ठेवावी लागेल आणि त्याचा खूप मोठा परिणाम इंडस्ट्रीजवर होईल. नेक्स्ट आहे ऑल हेल्थ केअर सेंटर्स आर बॅडली अफेक्टेड ड्यू टू फेल्युअर ऑफ सप्लाय. आता काहीतरी फॉल्ट आला आहे म्हणजे आपण लाईट बंद केली. आणि हेल्थ केअर सेंटर्स म्हणजे मोठमोठे हॉस्पिटल्स असतात. जे काही मोठमोठे हॉस्पिटल्स असतात तिथं ऑक्सिजनचं वगैरे सगळं इलेक्ट्रिसिटी खूप इम्पॉर्टंट असते तिथं असणं. पण जर लाईट गेली आणि तिथं जनरेटर नसेल आणि खूप सिरियस पेशंट्स असतील तर त्यांच्या जीवालासुद्धा धोका असू शकतो. सो स्पेशली इमर्जन्सी पेशंट म्हणजे खूप सिरियस पेशंट असतं त्याच्यावरती खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो, त्यांचा जीव पण जाऊ शकतो. सो हेल्थ केअर सेंटरमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय, कुठलाही हा वरचे सांगितलेले फॉल्ट आले तर आपला परिणाम काय होणार, आपल्याला तो फॉल्ट सॉल्व करूपर्यंत आपल्याला सिस्टीम सप्लाय पॉवर सप्लाय बंद करावं लागणार. बंद केल्यामुळे इंडस्ट्रीचं खूप नुकसान होणार, लॉसेस येणार. हेल्थ केअर सेंटर म्हणजे हॉस्पिटल्स आहेत तिथं परिणाम होणार आणि स्पेशली जे काही सिरियस पेशंट असतात त्यांच्यावरती सुद्धा काय होऊ शकतो, जीव जाऊ शकतो. नेक्स्ट आहे ड्रिंकिंग वॉटर सप्लाय सिस्टीम बॅडली अफेक्टेड ड्यू टू फेल्युअर ऑफ सप्लाय. आता कसं असतं, आपलं जे काही पाणी आहे ते पाणी जे नदीपासून येतं ते टोटली पहिल्यांदा क्लिनिंग केलं जातं, त्या प्रोसेस केल्या जातात आणि ते पाणी क्लिनिंग करून प्रोसेस करून आपल्या घरी येतात. सो जर का इलेक्ट्रिसिटी बंद पॉवर सप्लाय स्टॉप झाला तर ते पाणी क्लीन केलं जाणार नाही. पाणी क्लीन जर नसेल तर आपल्याला ते घरीपर्यंत येणार नाही. तर काय आहे, ड्रिंकिंग वॉटर सप्लायवर सिस्टीमवरती सुद्धा ते बॅडली अफेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट चौथा पॉईंट, आणि काय प्रॉब्लेम होणार आहे म्हणजे हॉस्पिटल्सला प्रॉब्लेम होईल, ड्रिंकिंग वॉटर सप्लायला प्रॉब्लेम होईल, इंडस्ट्रीजला प्रॉब्लेम होईल. आता चौथा आहे ऑल कम्युनिकेशन सिस्टीम आर बॅडली अफेक्टेड ड्यू टू फेल्युअर ऑफ सप्लाय कॉज इनकन्व्हिनियन्स टू पीपल. आता समजा लाईटच गेली आहे, 2-2 दिवस लाईटच नाही आहे, प्रॉब्लेम आला आहे, शॉर्ट सर्किट पडले, झाड पडले कंडक्टर्सवरती, सगळं तुटले, तर टोटली कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे जी काही मोबाईल असतील चार्जिंग होणार नाहीत, लँडलाईन असतील तर ते सगळे वायर कट होणार आणि एकमेकांना जर इम्पॉर्टंट मेसेज द्यायचं असेल लोकांसाठी वगैरे तर ते पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीमसुद्धा तिथं स्टॉप होते, जे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे ऑल इलेक्ट्रिकल लाँग रूट ट्रेन्स म्हणजे इलेक्ट्रिकल ट्रेन्स असतात ते ऑल इलेक्ट्रिकल लाँग रूट ट्रेन्स, लोकल ट्रेन्स, मेट्रो अँड रेल्वे सिग्नल सिस्टीम आर बॅडली अफेक्टेड ड्यू टू फेल्युअर ऑफ सप्लाय. आता लाईटच बंद झाली, लाईटच स्टॉप झाली, काहीतरी प्रॉब्लेम आला तर काय होणार आहे, पूर्ण जे काही लाँग रूटचे ट्रेन्स असतात, इलेक्ट्रिक ट्रेन्स किंवा लोकल ट्रेन्स, मेट्रो, रेल्वे, तर अशा ठिकाणी लाईट नसल्यामुळं इलेक्ट्रिकल जी ट्रेन आहे ती मोस्टली इलेक्ट्रिसिटीवरती आहे तर ते लाईट गेल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतात. मेट्रो ट्रेनमध्ये जर का एवढी गर्दी असते, लाईट नसेल तर तिथंही प्रॉब्लेम होतात. तर त्याचा परिणाम इलेक्ट्रिकल ट्रेन, मेट्रो, रेल्वे सिग्नल सिस्टीम ह्या ठिकाणीच, कारण सिग्नल जे सगळे LED असतात आणि ते LED सगळे जर लाईट बंद झाली ती कुठली ट्रेन कुठल्या रूटला आली आहे, कुठून कुठं चालली आहे, हे सिग्नल सिस्टीम जी रेल्वेची सिग्नल सिस्टीम कंट्रोल रूम होते तिथं ते खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर डिस्टर्ब द रुटीन वर्क ऑफ ऑल कॉमन पीपल. आणि कॉमन पीपल म्हणजे आपलं लाईट जर गेली समजा 2-3 तास गेली, 2 दिवस गेली, 1 दिवस गेली, नेट बंद पडले, लॅपटॉप बंद पडले, मोबाईल बंद झाले किंवा खूप गरमी असेल आणि फॅन चालू नये तर आपल्या कॉमन लोकांचं जे रुटीन असतं ते टोटली डिस्टर्ब होऊन जातं. ह्या सगळे परिणाम काय होतात, जर ग्रीड सिस्टीममध्ये फॉल्ट आला आणि फॉल्टसाठी सिस्टीम बंद केली, लाईट बंद केली, पॉवर सप्लाय ऑफ केला तर हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. तर त्याचा परिणाम इम्पॅक्ट काय होतो असा होता. त्याचे कॉजेस काय ते आपण बघितले, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, दोन्ही पॉईंट सगळं लिहून काढायचं आहे तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इझी क्वेश्चन आहे तो पण. एक्सप्लेन कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन्स ऑर स्टेट ॲडव्हान्टेजेस ऑफ कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन. आता आपण पॉवर स्टेशन बघितलं, हायड्रो पॉवर स्टेशन आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे, सोलार पॉवर प्लांट आहे, असे वेगळे आपले पॉवर प्लांट्स आहेत. तर कुठलेही 2 किंवा 3 एकत्रित
पॉवर प्लांट एकत्र काम करत असतील त्याचे फायदे काय आहेत किंवा ते आपण एक्सप्लेन करायचे. कंबाईन म्हणजे काय, एकत्रितपणे. ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन्स म्हणजे वेगवेगळे पॉवर स्टेशन असतील ते दोन्ही कंबाईनमध्ये काम करत असतील तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय होतात किंवा त्याचं ॲक्च्युली वर्किंग कसं होतं हे आपण बघूया. तर असं कन्सिडर करा की दोन हायड्रो असेल, कुठलेही जर हायड्रो म्हणजे पॉवर प्लॅन्ट जर एकत्र असतील तर फायदे काय होतात, ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे आपण बघूया जर कंबाईन ऑपरेशन केलं तर. द रिलायबिलिटी ऑफ द पॉवर सिस्टीम इज इम्प्रूव्ड विथ कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर सिस्टीम. रिलायबिलिटी म्हणजे काय, रिलायबिलिटी होती म्हणजे वापरायला सोयीस्कर होतं. म्हणजे दोन कंबाईनमध्ये काम करत असतील आणि एकावरती फॉल्ट आला तर दुसऱ्यावरती आपण काम चालवू शकतो. म्हणजे काय, एक बंद पडलं दुसरं आहेच, प्रॉब्लेम काही येणार नाही आणि वापरायला खूप सोयीस्कर होईल ते. सेकंड आहे कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन रिड्युसेस ओव्हरऑल रिक्वायरमेंट ऑफ इन्स्टॉल कपॅसिटी टू फुलफिल द पीक डिमांड. आता पीक डिमांड म्हणजे काय, रात्रीचा वेळ जो आहे 6 पासून 10 पर्यंत आणि सकाळी 6 पासून 8-9 पर्यंतचा हा पीक लोड आहे, बरोबर, पीक टाईम आहे आणि ह्या पीक टाईममध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी जास्त लागते. तर बऱ्याच वेळेला कसं होतं, एक पॉवर स्टेशन जे पॉवर सिस्टीम आहेत ते तेवढं पुरेल एवढं इलेक्ट्रिसिटी देऊ शकत नाहीत. तर त्यावेळी काय करायचं, 2 पॉवर प्लांट एकत्रितपणे केले तर पीक जो डिमांड वाढलेला आहे तो जेवढा लागेल, फुल पीक करणे म्हणजे पुरवणे, जेवढा गरज आहे तेवढा पीक डिमांड पुरवला जातो जर का कंबाईन ऑपरेशन केलं पॉवर स्टेशनचं. तर काय रिड्यूस होतं, ओव्हरऑल रिक्वायरमेंट ऑफ इन्स्टॉल कपॅसिटी म्हणजे एक्स्ट्रा कपॅसिटी जी इन्स्टॉल करावी लागणार आहे ती एक्स्ट्रा कपॅसिटीची गरज नाही. जर 2 आपण एकत्रित केलो तर, एकटाच असेल तर एक्स्ट्रा कपॅसिटी वाढवायला पाहिजे आणि कपॅसिटी ओव्हरऑल कपॅसिटी ही काय करायची, एक्स्ट्रा इन्स्टॉल करायला पाहिजे, ती गरज लागणार नाही. काय गरज लागणार नाही तर कंबाईन ऑपरेशन केल्यामुळं. ओके. तिसरं आहे इन कंबाईन ऑपरेशन ऑफ सम प्लांट्स रिझर्व कपॅसिटी रिक्वायर्ड टू इच इंडिव्हिज्युअल पॉवर प्लांट. इंडिव्हिज्युअल पॉवर प्लांट म्हणजे काय, एकटे पॉवर प्लांट असेल ते वर्क होत असतील, म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट एकटाच असेल, न्यूक्लिअर एकटाच असेल, कुठलाही पॉवर प्लांट एकटाच वर्क होत असेल तर काय होऊ शकतं तिथं, इन कंबाईन ऑपरेशन ऑफ सम प्लांट्स रिझर्व, तर एकटे असते तर आता काही इलेक्ट्रिसिटी त्यांना रिझर्व करून ठेवावी लागते जर अचानक इमर्जन्सी आली तर. रिझर्व कपॅसिटी रिक्वायर्ड टू इच इंडिव्हिज्युअल पॉवर प्लांट आणि ते जर कंबाईनमध्ये तुम्ही काम करत असाल तर रिझर्व करून ठेवायची गरज नाही. हे इथं नाही भेटलं ह्या प्लांटमध्ये कंबाईनमध्ये, इथं नाही झालं तर तिथून घेऊया, म्हणजे हायड्रोमध्ये नाही झालं तर न्यूक्लिअरमधून घेऊया. हे जर दोघं कंबाईनमध्ये काम करत असतील तर काय करायचं, रिझर्व कपॅसिटी जी लागते ती रिझर्व करून ठेवायची गरज नाही आहे जर कंबाईनमध्ये ऑपरेशन करत असेल तर परदा इन कंबाईन ऑपरेशन ऑफ सम प्लांट्स रिझर्व कपॅसिटी रिक्वायर्ड टू इच इंडिव्हिज्युअल पॉवर प्लांट. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकटाच पॉवर प्लांट असेल तर इज रिड्युस्ड ऑर नॉट रिक्वायर्ड, सो इट रिड्युसेस इनिशियल ॲज वेल ॲज ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ प्लांट. म्हणजे काय, जर का लोड फ्युचरमध्ये वाढू शकतो म्हणून आपल्याला प्लांटमध्ये रिझर्व इलेक्ट्रिसिटी तयार करून ठेवायला लागेल. रिझर्व करून ठेवली म्हणजेच काय, प्लांटची कपॅसिटी वाढली आणि त्याचा खर्च पण वाढला. जर का कंबाईनमध्ये करत असेल तर रिझर्व करून ठेवायची गरज नाही. रिझर्व करून ठेवण्यासाठी जो काही लागणारा खर्च आहे तो टोटली खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे इनिशियल आणि ऑपरेटिंग कॉस्ट ही टोटली कमी होणार किंवा रिड्यूस होणार जर कंबाईनमध्ये 2 प्लांट काम करत असतील तर. म्हणजे काय, रिझर्व करून न ठेवल्यामुळं कंबाईन ऑपरेशन केल्यामुळं आपला इनिशियल म्हणजे सुरुवातीचा खर्च ॲज वेल ॲज ऑपरेटिंग कॉस्ट आणि रेग्युलर खर्च जे आहेत ते वाचणार आहेत जर का कंबाईन ऑपरेशन झालं तर. नेक्स्ट आहे चौथं, ड्यू टू कंबाईंड ऑपरेशन लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, पॉवर फॅक्टर आणि इफिशियन्सी आर इम्प्रूव्ड. जर कंबाईन ऑपरेशन केल्यामुळे काय होतं, लोड फॅक्टर चांगला राहतो, त्याची इफिशियन्सी खूप चांगली राहते, पॉवर फॅक्टर चांगला जातो आणि डायव्हर्सिटी फॅक्टर पण चांगला राहतो. ह्याचे डेफिनेशन आपण बघितले. इफिशियन्सी म्हणजे आणि पॉवर फॅक्टर चांगला असणे म्हणजे काय, पॉवर फॅक्टर चांगला असलं की लाईट बिल कमी येतं. इफिशियन्सी चांगली असणे म्हणजे काय, ते इफिशियन्सी चांगली असेल तर काम खूप स्मूथली आणि फास्ट होतं. तर हे सगळं इम्प्रूव्ह होतात जर कंबाईन ऑपरेशन केले तर. 5वं आहे बेटर युटिलायझेशन ऑफ हायड्रो पॉवर ड्यू टू कंबाईन ऑपरेशन ऑफ थर्मल पॉवर प्लांट. हे एक्झाम्पल चांगलं आहे. जर हायड्रो आणि थर्मल ही दोघं कंबाईनमध्ये काम केली तर त्याचे बेटर युटिलायझेशन, बेटर रिझल्ट्स मिळतात. तर हे एक चांगलं एक्झाम्पल आहे हायड्रो पॉवर आणि थर्मल पॉवरनी कंबाईन ऑपरेशन केलं तर.
6वा आहे टू सप्लाय पॉवर इन मोस्ट इकॉनॉमिक मॅनर इज पॉसिबल. आणि जर हे कंबाईनमध्ये केल्यानंतर काय होणार आहे, पॉवर सप्लाय जे आहे ते मोस्ट इकॉनॉमिक म्हणजे स्वस्तामध्ये ट्रान्सफर करणं खूप इझी जाईल. म्हणजे कसं होतं, बऱ्याच वेळेला एक ह्या प्लांट आहे, ह्या प्लांट एकच प्लांट आहे आणि एकच प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी संपली आहे, आता लागणार आहे, इथं लागले म्हणजे दुसरीकडून ती आणायला पाहिजे आणि मग ती देणार. तर कंबाईनमध्ये असल्यामुळे इथलं संपलं की लगेच देणार, म्हणजे निर्यात तिकडून आयात करायचा जो खर्च आहे तो वाचणार, म्हणजे ते स्वस्तात होणार जर कंबाईन असेल तर. आणि 7वा आहे ड्यू टू कंबाईन ऑपरेशन इट इज इझी फॉर प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, सुपरविजन, कंट्रोल और कंप्लीट ट्रान्समिशन सिस्टीम. आणि तेच काय, जर कंबाईन ऑपरेशन केलं तर प्लॅनिंग करायचं, बाबा इथलं बंद पडलं तर इथलं ह्या प्लॅन्टवरनं बंद पडलं की त्या प्लॅन्टवर करूया. कोऑर्डिनेशन सेम, म्हणजे ह्या प्लॅन्टमध्ये काही फॉल्ट आला तर दुसरा प्लॅन्ट वापरायचा आणि तो कशा पद्धतीने वापरायचा, त्याचं कसं सुपरविजन करायचं, कंट्रोल करायचं, ह्या सगळ्यामुळं काय होणार आहे, कंबाईन ऑपरेशन केल्यामुळं हे फार इझी होणार आहे. काय इझी होणार आहे, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, सुपरविजन, कंट्रोल ओव्हर कंप्लीट सिस्टीम. ह्या कंप्लीट सिस्टीमचं सुपरविजन करणं सोपं आहे. म्हणजे ह्या एका सिस्टीमवरती फॉल्ट आला, एका पॉवर प्लॅन्टवरती फॉल्ट आला तर दुसरा पॉवर प्लॅन्ट रेग्युलरमध्ये ते आपली सप्लायची कंटिन्युटी राहणार. ओके, हे झाले काय कंबाईन ऑपरेशन केल्यामुळे होणारे फायदे. हे दोन्ही आत्ताचा आणि मगाचा क्वेश्चन पूर्ण लिहून काढायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.